तर बघा मंडळी, आज आपण पुरणपोळ्या करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता किती टम्म छान असं आपली ही पुरणपोळी फुगलेली आहे। अगदी तोंडात घालताच विरघळणारी, एकदम मऊसूत, एका बोटामध्ये तुटणारी ही पुरणपोळी आहे आणि किती मस्त तयार झालेली आहे। तर बघा, हातामध्ये घेऊन दाखवते तुम्हाला ही पोळी आणि बघू शकता आपल्या पोळीचा छान असा मुटका तयार होतो। आणि ही पोळी तुम्ही बघू शकता, जरा सुद्धा कुठेही फुटलेली नाही, चिरलेली नाही, बिघडलेली सुद्धा नाही, अगदी कडेपर्यंत याचं सारण गेलेलं आहे। तुम्हाला ही पोळी मी मोडून दाखवते, तुम्ही बघू शकता कडेच्या काठापर्यंत आपण हे पुरण भरपूर असं भरून घेतलेलं आहे। जितकं पुरण भरून घेईल तितकी पोळी आपली छान मऊसूत होते आणि अगदी 2 ते 3 दिवस ही पोळी आहे तशी राहते, जरा सुद्धा कडक होत नाही। एका बोटामध्ये तुटेल अशी पोळी आपण बनवून घेतलेली आहे। आणि पोळी बनवण्यासाठी बघा, डाळ कशी शिजवायची, पीठ कसं मळायचं, हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता आपण पोळ्या बनवायला घेऊया। नमस्कार, मी योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण 1 किलोच्या प्रमाणात पुरणपोळी करणार आहोत आणि पुरणपोळी करण्यासाठी बघा काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे बघा, 1 किलोच्या प्रमाणात मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तर बरोबर या डब्यात मध्ये 1 किलोची डाळ बसलेली आहे बघा कुकरच्या। तर आता याच डब्याने आपल्याला पाणी पण मोजून घ्यायचं आहे। तर इथे बघा, बाजूला डाळ काढलेली आहे आणि त्याच कुकरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे बघा। आणि हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। तर आज आपण डाळ कुकरमध्ये शिजवणार आहोत, त्यासाठी बघा कुकरमध्ये 1 डबा भरून पाणी ओतलेलं आहे। तर इथे बघा, कुकरमध्ये 1 डब्बा आपण पाणी ओतलेलं आहे आधी, आणि आता हे अर्धा डबा आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे। आणि हे पाणी आपल्याला आता गरम करायला ठेवायचं आहे। गरम पाण्यामध्येच डाळ शिजायला घालायची। तर इथे बघा, गॅसवरती ठेवलेला आहे कुकर आणि आता पाण्याला उकळी काढून घेऊया। तर इथे बघा, हरभऱ्याची डाळ आपण धुवून घेतलेली आहे आणि पाणी पण उकळलेलं आहे बघा। तर इथे बघा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ पण धुवून घेतलेली आहे। तर आता उकळत्या पाण्यामध्ये हे डाळ टाकून घेऊया। तर बघा, सगळी डाळ आपण टाकून घेतलेली आहे कुकरमध्ये। सर्व मिक्स करून घेऊया। तर आता याच्यामध्ये 1 माप तेल ओतून घेऊ। तेल ओतल्याने डाळ लवकर पण शिजते। आणि आता कुकरला झाकण लावून घेऊया। इथे मी कुकरच्या 8 शिट्ट्या काढून घेणार आहे। तुमच्या कुकरमध्ये किती शिट्ट्यामध्ये डाळ शिजते त्यानुसार तुम्ही शिट्टी करू शकता। माझ्या कुकरमध्ये बघा, हरभऱ्याची डाळ शिजायला 8 शिट्ट्या घेणार आहे मी। 8 शिट्ट्या झाल्यानंतर बघूया। तोपर्यंत आपण आता कणिक मळायला घेऊया। तर बघा, कणिक मळण्यासाठी आहे ना, इथं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकून घेऊया आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघा हळद। त्याच्याने पुरणपोळीला छान कलर येतो, त्यासाठी थोडीशी हळद आपण या पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे। तर आता कणिक मळायला घेऊया। तर इथे बघा, मीठ टाकून घेऊया आणि आता हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ। तर इथे बघा, 1 किलोच्या प्रमाणात आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 पाव किलो इतकं आपल्याला मैद्याचं पीठ घालायचं आहे। आणि सर्व पीठ आता मिक्स करून घेऊया।
तर आता बघा याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे की कणिक मळून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. जसं चपातीला मळतो ना तसं नाही मळायचं आपल्याला. तर पुरणपोळी मऊ होण्यासाठी बघा आपल्याला मऊसूत पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त छान असं आपण हे कणिक भिजवून घेतलेलं आहे. जरा सुद्धा घट्ट नाही, एकदम मऊसूत आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. आणि जितकं कणिक छान असं मऊसूत मळील तितकं आपल्या पोळ्या छान असं मऊसूत तयार होतात. तर इथे आपलं सर्व पीठ मळून झालेलं आहे. तर इथे बघा आपण सर्व कणिक मळून घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे. तर या कणिकला बघा थोडासा एक 15 ते 20 मिनिट आपल्याला मोरायला ठेवायचं आहे. आपलं पीठ मुरेपर्यंत आपल्याला डाळ शिजली का बघायचं आहे. तर डाळ शिजली का आपण बघूया. बघा गॅस खाली कुकर उतरवलेला आहे. शिट्टी पण थंड झालेली आहे. काय तरी ते बघा आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. झाकण पण काढलेलं आहे बघा. तर आता याच्यातली येळवणी आपण आता आमटीसाठी काढून घेऊया. तर इथे काय झालेलं आहे, सुरुवातीला मी एक 6 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. परत झाकण काढलं आणि परत थोडंसं पाणी ओतून बघा हे डाळ परत 1-2 शिट्ट्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. तर बघा हा कसा बोलतो मधी मधी. कुठे जायचं आहे हा. तर आता बघा यामध्ये पाणी ओतून घेऊया. तर इथे बघा डाळीमध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला किती कटाची आमटी करायची आहे त्यानुसार तुम्ही यातली येळवणी काढू शकता. तर आता बघा बाजूला मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्येच आता गूळ मिक्स करून घेणार आहे. तर याच्यामध्ये डाळ काढून घेऊया. तर आता बघा या झारणीने आपल्याला डाळ काढून घ्यायचं. असं केल्याने बघा डाळीमध्ये जास्त पाणी पण राहत नाही. त्यामुळे बघा झारणीने डाळ येळून घ्यायची बघा. हे बघा आणि काढून घ्यायची. सगळी डाळ आता काढून घेऊया. तर इथे बघा सगळी डाळ काढून घेतलेली आहे बघा. आणि इथं येळवणी आहे बघा. याच्यातले सगळं डाळ आपण काढून घेतलेली आहे. बघू शकता इतकीशी डाळ शिल्लक आहे. तर आपली 1 किलो डाळ आहे. 1 किलो डाळीसाठी 1 किलो गूळ बघा इथं मी ठेचून घेतलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तुम्हाला किती गोड कमी जास्त लागतं त्यानुसार तुम्ही गुळाचा वापर करा. पण पुरणपोळी गोड असले की खायला छान लागते. त्यासाठी बघा 1 किलो डाळीसाठी 1 किलो गुळाचा वापर आपण इथं केलेला आहे. तर आता गॅसवरती ठेवूया. तर इथे गॅसवरती ठेवलेलं आहे बघा. तर आता हे सगळं डाळ गूळ मिक्स करून घेऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता गॅसवर ठेवल्या गूळ कसं विरघळतं आणि पाणी कसं सुटतं. तर आता हे डाळ आणि गूळ एकत्र छान असं शिजवून घेऊया. आता मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता या गुळातलं पाणी आटवायला ठेवूया. आणि सतत बघा असं सारखं फिरवत राहायचं. असं सारखं फिरवत राहिल्याने आहे ना डाळ कढईला चिटकत नाही. नाहीतर असंच जर ठेवून दिलं तर डाळ खाली करपते, चिटकतं. मग पुरणपोळीचा करपट वास येतो. त्यासाठी सारखं असं आपल्याला डाळ
फिरवत राहायचे आहे, जेणेकरून खाली कढईला चिटकू नये. तर इथे बघा पुरणपोळीमध्ये घालण्यासाठी बडीशोप घेतलेली आहे, जायफळ घेतलेला आहे, 7 ते 8 विलायची सोलून घेतलेले आहेत बघा. आणि आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जायफळने पुरणपोळीला खूप छान चव येते. पुरणपोळी बनवताना जायफळाचा वापर जरूर करा. तर आता हे सगळं वाटून घेऊया. इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेऊया. काय होतं, साखर टाकल्याने ना पटकन बारीक होते. तर आता मिक्सरला फिरवून घेऊ. तर इथे बघा मिक्सरला छान अशी पावडर करून घेतलेली आहे. तर इथे बघा आपला गूळ सर्व वितळलेला आहे आणि गुळाला किती पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता. जसं जसं गूळ डाळीमध्ये विरघळेल तसं गुळाला पाणी भरपूर सुटतं. त्यामुळे घाबरून जायचं नाही. मध्यम गॅस करायचा आणि अशा पद्धतीने बघा सारखं फिरवत राहायचं, म्हणजे आपला डाळ पण कढईला खाली चिटकत नाही. तर डाळ असं शिजवताना बघा अंगावर चटके लय उडतात. त्यासाठी बघा काळजीपूर्वक करायचं. आणि याचा चटका आहे ना जबरदस्त पोळतो. त्यामुळे काळजीपूर्वक मध्यम गॅस करून अशा पद्धतीने सारखं फिरवत राहायचं. आणि हे गुळामधलं पाणी आता आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे. सगळं पाणी आटल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा आपलं गुळातलं सगळं पाणी आटलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि किती छान अशी डाळ आपली शिजलेली पण आहे. तर बघू शकता हा चमचा तुम्ही अजिबात हालत नाही, डुलत नाही. असं डाळीमध्ये आपला चमचा बसला की समजायचं की आपलं डाळ आणि गूळ व्यवस्थित शिजलेलं आहे पुरणपोळी करण्यासाठी. तर आता बघा वाटून घेतलेलं आहे ना विलायची, बडीशोप आणि जायफळची पूड आपल्याला यामध्ये मिक्स करायचे. सगळ्यात शेवटी मिक्स करायचं, म्हणजे आपल्या पुरणपोळीचा वास आहे ना खूप मस्त येतो आणि पुरणपोळी खाताना पण छान अशी चवीला लागते. तर मी भरपूर कुटलेलं आहे, सगळं घातलेलं आहे बघा. आता तुम्हाला सांगते खरंच छान असा वास येतोय बघा. सगळं मिक्स करून घेऊया आता. आणि काय करायचं, गरम गरम असतानाच हे डाळ आहे ना वाटायला घ्यायची, म्हणजे पुरण लवकर पडतं. जसं जसं थंड होईल तसं पुरण चाळणीच्या बाहेर पडत नाही. त्यासाठी गरम गरम असताना सगळं पुरण वाटून घ्यायचं. आणि आता तुम्ही बघू शकता कडाला सुद्धा ठेवलं तरी आपला चमचा हलत नाही. तर अशा पद्धतीने आपण पुरण छान असं डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे गुळामध्ये. तर आता गॅस बंद करूया. तर इथे बघा आपलं डाळ गुळ छान असं शिजलेलं आहे आणि मी गॅस खाली उतरवून घेतलेला आहे. खाली बघा एक रिकामी टोपली घेतलेली आहे आणि त्याच्यावरती पुरणाची चाळणी ठेवलेली आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता गरम गरम डाळ गुळ आपण इथं घातलेला आहे. आणि हे डाळ गुळ बघा मी ग्लासनेच वाटून घेत आहे. गरम गरम असताना वाटल्याने आहे ना पुरण आपलं लवकर पडतं आणि वाटायला पण त्रास होत नाही. आणि तुम्ही बघू शकता पटपट आपण इथं हे पुरण वाटून घेत आहोत. तर इथे बघा अशा पद्धतीने थोडं थोडं डाळ घालून आपण हे पुरण छान असं वाटून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळं आपण ग्लासला लागलेलं काढलेलं आहे. आणि ताटामध्ये तुम्ही बघू शकता की 1 किलो पुरण बघा हे मी 15 मिनिटामध्ये वाटलेलं आहे. गरम गरम असतानाच बघा वाटून घ्यायचं. हे पुरण मी एकटीनेच वाटलेलं आहे बघा, 15 मिनिटामध्ये झालेलं आहे. गरम गरम वाटलं की बघा पटकन होतं. आणि डाळ जर थंड झाली ना पुरण यंत्रातून लवकर बाहेर पडत नाही, मग पुरण वाटताना आहे ना जड जातं. त्यासाठी गरम गरम असतानाच बघा वाटून घ्यायचं. आणि कढई बघू शकता तुम्ही अजिबात चिकटलेलं नाही. तर बघा आपण
पुरण सर्व वाटून घेतलेलं आहे आणि आता पोळ्या बनवायला घेऊया. तर पोळ्या बनवण्यासाठी बघा आपलं पीठ कसं भिजले ते बघूया. आपल्या पिठाला बघा बरोबर एक 20 ते 25 मिनिट झालेले आहे हे पीठ मळून. आणि आता पोळ्या बनवायला घेऊया. तर तुम्हाला पीठ कसं भिजले ते दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ बघा किती छान असं भिजलेलं आहे आणि एकदम अशी तार आलेली आहे बघा. हे बघा. तर आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं. तर इथे बघा हाताला तेल लावलेलं आहे आणि सगळं पीठ परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं. पुरणपोळी करण्यासाठी बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे तार धरलेलं पीठ पाहिजे बघा. मग आपली पोळी आहे ना अजिबात फुटत नाही, तुटत नाही. बघू शकता तुम्ही. तर आता बघा इथं आपलं पीठ सगळं आपण मळून घेतलेलं आहे परत एकदा. तर आता पोळ्या लाटायला घेऊया. हे पीठ सर्व बाजूला काढून घेऊ आणि आता इथे कोरडं पीठ आपल्याला टाकायचं आहे. तर आता बघा पोळी बनवायला घेऊया. तर पोळी बनवण्यासाठी बघा यातला छोटासा आपण, तुम्ही बघू शकता किती छान आपलं पीठ भिजलेलं आहे. एक छोटासा गोळा आपण काढून घेतलेला आहे आणि या पिठामध्ये कोरड्या बुडवलेला आहे. अशा पद्धतीने बघा खालच्या बाजूने आपल्याला हे पीठ छान असं बुडवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता. तर आता हे कोरडं पीठ छान असं लावून घ्यायचं आणि याची छान अशी वाटी तयार करून घ्यायची बघा. बघू शकता हे बघा, ही वाटी तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारे मधला भाग जाड ठेवायचा आणि कडाचा पातळ ठेवायचा. आता याच्यामध्ये पुरण भरून घेऊया. तर इथे बघा गोळा करून घ्यायचा पुरणाचा आणि याच्यामध्ये ठेवायचा आणि खालच्या बाजूने बघा अशा प्रकारे बोट दाबायचं आणि पीठ वरती वाढायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पीठ वरती वाढायचं आणि याचं तोंड बंद करायचं. इथेच मी हे पीठ मुडपून घेतलेलं आहे बघा आणि अशा प्रकारे बघा थापायचं. तर सुरुवातीला काय करायचं, कोरडं पीठ पोलपाटवरती टाकायचं आणि या पिठाच्या पुरण भरून घेतलेल्या गोळ्यावरती पण टाकायचं आणि अशा प्रकारे सुरुवातीला प्रेस करून घ्यायचं बघा. म्हणजे आपलं पुरण आहे ना चारी बाजूने पसरतं आणि कडेला आहे ना फक्त पीठ शिल्लक राहत नाही. पुरण चारी बाजूने बसण्यासाठी बघा अशा पद्धतीने सुरुवातीला सगळीकडे पसरवून घ्यायचं. आता पोळी लाटायला घेऊया. हलक्या हाताने बघा आपल्याला ही पोळी छान अशी लाटून घ्यायची. बघू शकता तुम्ही. आणि इथे तुम्ही बघू शकता आपली पोळी अजिबात फुटलेली किंवा चिरलेली नाही. अलगद छान अशी आपण पोळी ही लाटून घेतलेली आहे बघा. पोलपाट भरून लाटून घेतलेली आहे, बघू शकता. तर आता काय करायचं, त्याच्यावरती तेल लावायचं आणि इथे बघा तवा ठेवलेला आहे तापायला. या तव्यावरती पण बघा थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तवा भरपूर असं तापलेला आहे. गॅस बारीक करते. तर इथे बघा गॅसवरती आपण पोळी टाकून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जरा सुद्धा आपली पोळी फुटलेली नाही. आणि इथे बघा बारीक 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 असे फोडे यायला लागलेत. जेव्हा असे बारीक बारीक फोडे येतील ना
तेव्हाच आपल्याला हे पोळी आहे ना पलटून घ्यायचे आहे. आता काय करायचं, थोडंसं कढईने तेल ओतून घ्यायचं आणि वरून पण थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता बघा अलगद हाताने पोळी उचलून पलटायची आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा छान दिसते ना. कलर पण छान आलेला आहे. आपण पिठामध्ये आहे ना थोडंसं हळद घातलं होतं. तर दोन्ही बाजूने आपल्याला पोळी छान अशी शेकून घ्यायची आहे. आणि बघा मस्त असं आपण ही पोळी छान अशी शेकून घेतलेली आहे बघा दोन्ही बाजूनी. तर आता आपली पोळी छान अशी शेकलेली आहे बघा. आणि अशा प्रकारे बाकीच्या सर्व पोळ्या पण बनवून घेऊ. आणि इथे बघा एक पोळी तुम्हाला लाटून दाखवलेली आहे आणि शेकून पण दाखवलेली आहे. तर दुसरी पण पोळी आता लाटायला घेऊया. आणि बघा अशा पद्धतीने मी पुरण भरून घेत आहे. आणि तुम्हाला सांगू का, पोळ्या करताना ना पुरणाच्या मी जास्त पातळ पोळ्या करत नाही, कारण चपात्यासारख्या पोळ्या आम्हाला आवडत नाहीत. त्यासाठी बघा माझ्या पद्धतीने माझ्या आवडीनुसार इथं मी पुरणाच्या पोळ्या बनवत आहे. चपाती काय तुम्ही बघितलं असेल, चपाती नेहमी आपली पातळ असते, पण पुरणाची पोळी खाताना आतमध्ये भरपूर पुरण असलेल्याच पोळ्या छान लागतात. पुरणपोळी म्हणलं की त्याच्यामध्ये भरपूर पुरण घातलं तरच पोळी खाऊ वाटते. आणि तुम्ही बघू शकता आपण सर्व पुरण भरून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बघा आपल्याला सुरुवातीला हाताने दाबायचं आहे, थोडंसं पसरवायचं आहे आणि मगच हे पोळी लाटायची आहे. माझ्या आवडीप्रमाणे बघा या पोळ्या मी लाटत आहे. तुम्हाला जर थोडं थोडं पुरण भरून करायचं असेल तर तुम्ही करू शकता, एकदम पातळ बनवू शकता. अशा पद्धतीने बघा आमच्या सोलापुरी भागामध्ये बघा अशा पद्धतीने मी पोळी बनवते. तर आता सर्व पोळ्या अशा पद्धतीने आपण लाटून घेऊया, शेकून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता एक पण पोळी आपली इथं फुटलेली नाही किंवा चिरलेली नाही. लाटताना जरासुद्धा त्रास होत नाही. तुम्ही बघितलेला असेल कुठेही या पोळीला होल पडलेला नाही. आता ही पोळी आपली छान अशी लाटून झालेली आहे, शेकायला घेऊया. तर इथे बघा आता पोळी लाटून झालेली आहे. थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता. तर मी तेल लावूनच सर्व पोळ्या करून घेणार आहे. तर इथे बघा हे पण पोळ्या आपण लाटून घेतलेले आहे आणि तव्यावरती टाकलेले आहे. तर बघा हा पांढरा तवा आहे, पण मी याला काळा कूट करून ठेवलेला आहे, कारण मला याच्यावर पोळ्या छान जमतात. त्यामुळे बघा मी हे जास्त तवा घासत नाही, फक्त साबणाने स्वच्छ धुवून घेते. तर इथे बघा ही पोळी किती छान अशी शेकलेली आहे बघा, टम्म छान अशी फुललेली आहे. पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने बघा अशा प्रकारे छान असं पोळ्या भाजून घेऊया. आणि अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या मी करून घेते. राहिलेलं पुरण मी तसंच ठेवणार आहे. थोड्याशा आता मी करणार आहे आणि थोड्याशा नंतर करणार आहे. त्यासाठी बघा निम्म्या पुरणाच्या आपण पोळ्या इथं लाटून घेऊया. तर इथे बघा मस्त आपली पोळी छान अशी शेकून झालेली आहे, काढून घेऊया. आणि इथे बघितलेलं असेल की आपली पोळी अजिबात फुटलेली किंवा चिरलेली नाही, मस्त छान असं टम्म फुलून तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही बघितलं असेल या पुरणपोळ्या बघा मी बनवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता एक सुद्धा पोळी बघा आपली फुटलेली नाही. तुम्हाला दाखवते थांबा. इथे बघा पेपरचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला पोळी दाखवते मी ठेवून. हे बघा अजिबात आपली पोळी कुठेच फुटलेली नाही. हे पण पोळी तुम्ही बघू शकता. सर्व पोळ्या आपल्या
छान अशी आपण तयार करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने पण बघा मस्त छान अशी शेकलेली आहे. तर इथे बघा तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत आपली पोळी तयार झालेली आहे. फोडून दाखवते तुम्हाला. हे बघा आत कडेपर्यंत हे सारण पोळीचं आपण भरून घेतलेलं आहे. बघू शकता भरपूर असं सारण आपण भरलेलं आहे आणि एकदम मऊसूत बघा तोंडात घालताच विरघळणारी आपली पोळी तयार झालेली आहे. एका बोटामध्ये सुद्धा मोडू शकते आणि तुपासोबत दुधासोबत ही पोळी तुम्ही सर्व करा. तर बघा मंडळी आज आपण मस्त अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत बघा. एकदम मऊसूत तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवले पण मी एक पोळी मोडून. आणि या पोळ्या बघा 2-3 दिवस राहिले तरी आहे ना अजिबात कडक होत नाही, आहे तशीच मऊसूत राहते. आणि आपलं सारण पण बघा पुरणाचं कडेपर्यंत आपण भरून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण पुरणपोळी बनवलेली आहे. पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.